अभिजित, डॅड का नाही आलेत जेवायला? अरे काय विचारतोय मी, डॅड का नाही आलेत जेवायला? अरे मॉमला ऍडमिट केल्यानंतर डॅड रूमच्या बाहेर जास्त येत नाहीत. ऑफिसला येणं पण कमी केलंय. जेवण पण रूम मध्येच मागवतात. मॉमच्या आजारपणाचा जास्तच त्रास झालाय त्यांना. इरा, मोहर एकटीच सगळ्यांना वाढते. तू पण तिला मदत कर ना. अगं इतकं गडबडून जायला काय झालं? कामं वाटून केली की पटापट होतात. नाहीतर एकीवरच कामाचा भार पडतो. नाही म्हणजे मावशी, वाढायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मोहर आल्या दिवसापासून हे सगळं करतेय, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची सवय नाही. सवयीचं म्हणशील तर सवय लावून घेण्यावर आहे इरा. वाईट वाटून घेऊ नकोस, पण जशी तुला आराम करायची सवय सहज अंगवळणी पडली आहे ना, तशीच काम करण्याची सुद्धा पडू दे. मोहर, आजचा दिवस तू वाढ, मी उद्यापासून करते. म्हणजे मोहर एकटीच वाढते दररोज? तू काय करत असतेस तेव्हा? आजपासून हे चालणार नाहीये. मावशी म्हणते ते बरोबर आहे, ट्राय करायला काहीच हरकत नाही. बसल्या जागी नाही वाढतायत. रोहन, लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघं कुठेही फिरायला नाही गेला? जेवण घे मस्त. मोहर, मला भूक नाहीये. तायडे, मी समजू शकते अगं. जे काही घडलंय त्यामुळे तुझ्या घशाखाली अन्नाचा एक कण उतरणं सुद्धा खूप कठीण आहे. पण तू आत्ताच आजारातून बरी झाली आहेस ना, मग तुला जेवायला नको? थोडंसं जेवण घेतेस प्लीज? मोहर, मला खरंच इच्छा नाहीये. तू नाही जेवलीस ना तर मी पण नाही जेवणार. उपाशी राहीन मी. मोहर, मोहर वगैरे काही चालणार नाही. तायडे, तुला आठवतंय ना आपण गावी होतो तेव्हा तू काय करायचीस? मी जेवले नाही तर माझी समजूत काढायचीस आणि मला जेवायला लावायची. तरी मी नाही जेवले तर काय करायचीस? मला जबरदस्ती भरवायचीस. आणि आता मी तेच करणार आहे. म्हणून जबरदस्ती भरवणं. आगर आ आ आ आ आ आ आ आ. तर कसं? माझं एक काम करशील? काय? बोल ना. मला चिंतामणी काकांशी आणि रोहन भाऊजींशी एकदा बोलायचं होतं. ती अपराधी आहे ग. माझ्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागलाय. मला त्यांची माफी मागायची. मी चिंतामणी काकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला काही उत्तरच नाही दिलं. तू एकदा रोहन भाऊजींशी बोलशील? दादा, हे सगळं
सगळं असं घडलं. आमचं लग्न म्हणजे एक फक्त ऍडजस्टमेंट होती सगळ्यांसाठी, ऍडजस्टमेंट. त्यामुळे त्याच्यात आनंद, उत्साह, प्रेम असल्या गोष्टी नव्हत्या रे. दोन कुटुंबांची इब्रत वाचवण्यासाठी केलेली तडजोड होती. आपणच केलेली तडजोड आणि त्यानंतर आपली झालेली फसवणूक, असं झालं सगळं. रोहन, मग तू माझा लहान भाऊ आहेस म्हणून तुला सांगतो, हे असं पुन्हा पुन्हा तेच तेच उघडण्यात काय अर्थ आहे मला सांग. हे असं तेच तेच उघडत राहण्यापेक्षा तू पुढे कसा सुखी होशील ह्याचा विचार कर ना. आणि तुझा पास्ट काय सोड ना. असा पास्टला चिकटून राहिलास ना तर ना तू प्रेझेंट मध्ये सुखी होणार आहेस ना फ्युचर मध्ये. सॉरी बाबा, हे मी तुला फार फिलॉसॉफिकल बोलतोय असं वाटतंय का, पण मी प्रॅक्टिकल आहे तेच बोलतोय. दादा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारू. विचारू वगैरे काय, हे आपल्यात असल्या फॉर्मॅलिटीज नको विचार. तू म्हणतोस ते बरोबर आहे की जुन्या गोष्टी विसरून जायला पाहिजेत माणसाला, पण समोरची व्यक्ती पण तशी हवी ना. मग तुझं म्हणणं आहे की ती तशी नाहीये. ती आल्यापासून तरी मला नाही जाणवलं तसं, कारण तिच्यामुळे सगळ्यांना मनस्तापच झाला, नथिंग एल्स. नाही, मला नाही तसं वाटत. रोहन, मी भेटलोय मोहरला आणि तिच्या वागण्या बोलण्यातून लगेच लक्षात येतं की ती खूप चांगली मुलगी आहे. एकाच भेटीत तुला तिच्या चांगुलपणाचा अंदाज आला. अरे खरंच रोहन, कधी कधी माणूस कळायला एक भेट सुद्धा पुरते रे. तर कधी कधी संपूर्ण आयुष्य गेलं तरी तो माणूस कळत नाही. रोहन, बघ, मॅरिड लाईफ सक्सेसफुल होण्यासाठी फक्त चांगला पार्टनर हवा असतो आणि मला असं वाटतं तो तुला मिळाला. ज्याच्या नशिबात हे सुख नसतं त्याला या गोष्टीचं सर्वात जास्त महत्व वाटतं. थोडं बोलायचं होतं. बोल ना. मला नाही, पल्लवी ताईला. एक